नमस्कार मित्र हो, तुम्हा सर्वांचं कोकणाईमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। तर मित्र हो, आता आपण जातोय भगवंत गडावर। ॲक्च्युली भगवंत गडावर जाण्याची जर्नी जी आहे ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तिकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो मला माहिती नाही आहे, पण मयूरला माहिती आहे। आता आपण आहोत गुळवण गावामध्ये। आता आम्ही जस्ट मित्राजवळ आम्ही आलो होतो, तिकडून जेवण करून आपण आता पुढे जातोय। तर तो रस्ता जो आहे तो खूप छान आहे। मी अजून त्या रस्त्याने गेलो नाही आहे, पण मयूर खूप वेळा गेला आहे। सो आपण ती जर्नी जी आहे ती आता आपण एक्सप्लोर करणार आहोत। यासोबतच भगवंत गडावर जाऊन तिथली सुद्धा माहिती आज आपण घेणार आहोत। तर मित्र हो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता मित्राच्या घरचा कच्चा रस्ता सोडून आम्ही आता ह्या अंगणावड्या रस्त्याला लागलोय। रस्ता तसं चांगला आहे, मध्ये मध्ये थोडा खराब झाला आहे। आता आपण जाणार मसदे तिठ्याला, मसदे तिठ्यावरून आपण जाणार मसुरे, तिथून बांदिवड्यावरून मसुरे बांदिवडे करून आपण भगवंतगडला जाणार आहोत। तर मित्र हो, आता आपण आहोत मसदे तिठ्यावर आणि हा रस्ता जातोय मसुरेला। आणि हा जो रस्ता आहे हा जातोय सरळ कणकवलीला पण जातो, हा रस्ता बेळणीला पण जातो। या बाजूला आता आपण आलो तो हा मागचा रस्ता आहे, आणि हा जो सरळ रस्ता जातोय हा मालवणला जातोय, आणि हा सुद्धा रस्ता अंगणवाडीला पण जायला हाच रस्ता आहे। तर आता आपण इथून या ठिकाणी या बाजूला जाणार आहोत लेफ्ट साईडला। तर मित्र हो, हा समोर आहे मसदे तिठा, आणि तिठ्यापासूनच जवळ स्वामींचा मठ आहे। तर हो, काय असतं की आम्हाला जायचं आहे भगवंत गडावर, पण जाताना ही संपूर्ण जर्नी एक्सप्लोर करत जायची आहे। तर आता स्वामींच्या मठाजवळ आम्ही थांबलो आहे, इथे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत। भगवंतगडला जायचं असेल तर हा आता सरळ जातोय तो रस्ता मसुऱ्याला। आपल्याला जायचं आहे बांदिवडे पुलावरती। मग हे पोलीस स्टेशन आहे, मसुऱ्याचं पोलीस स्टेशन, मसुरा पोलीस स्टेशन। त्याच्या समोरून जो रस्ता जातो तिथून आपल्याला जावं लागणार बांदिवडे पुलावरती। तर मित्र हो, मधला कुठलाही फाटा न घेता आपल्याला पुढे यायचं आहे। आता आपण आलो आहे ह्या बांदिवडे पुलाजवळ। खूप छान इथला निसर्ग आहे मित्र हो। आता आपण आहोत ह्या बांदिवडे पुलावर, आणि हा इथला निसर्ग पहा। खरंच म्हणजे तुम्हाला जर कुठली जर्नी एक्सप्लोर करायची असेल, ही शॉर्ट जर्नी आहे, परंतु ह्या जर्नी दरम्यान तुम्हाला बरेच असे सीन पाहायला मिळत आहेत। हे बांदिवड्याचं पूल आहे। तर आता ह्या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं आहे, आणि पलीकडे आपल्याला भगवंत गडासाठी पुढे जायचं आहे। आता आपण बांदिवडे पुलावरून पुढे आल्यावर लेफ्ट साईडला एक रस्ता जातो, थोडंसं पुढे आल्यावर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हा रस्ता जातो तो आपला भगवंतगड। मित्र हो, हा रस्ता एवढा छान आहे ना की फक्त निसर्गरम्य वातावरण आहे, शांतता आहे। रस्ता आहे डांबरीकरण, पण थोडासा कच्चा असल्यामुळे हळू जावं लागतंय। आणि एक गावातून जाणारा रस्ता आहे, छोटा रस्ता आहे। तर हो, खरंच हा रस्ता फार सुंदर आहे। म्हणजे तुम्ही नक्की हा एकदा रस्त्याने एक्सप्लोर करा। आता आपल्याला एक चांगला पॉईंट भेटलाय। आपण ही जर्नी जी आहे, आता आपण बांदिवडे पुलावरून पुढे आलो, त्यानंतर पूर्ण नदी आपण कव्हर करतोय, नदीच्या कडेने चाललोय। पुढे बघा, नदी पार करण्यासाठी काही जण बोटीचा वापर करून पुढे येत आहेत। तर खरंच खूप 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 छान हा निसर्ग आहे इथला, आणि तुम्ही
जर कधी तुम्हाला भगवंतगडावर जायचं आहे तर ह्या रस्त्याने तुम्ही नक्की जा. हा? तुम्हाला खूप आहे ना, असेच काही अनुभव बनवतो. घेता येईल. हा? लेफ्ट मारून जाता ना रस्त्यात त्या खालच्या. हा? तुटलेला ना आता. होय, समोर दिसता तो समोर दिसता तो बघून गड. हा? ओके, म्हणजे हो समोर आता भगवंतगड. हा. त्याला आता आपण जाणार आहोत भगवंतगडावरती. पहिले आम्ही यायचो ना तर ते तिथून रस्ता होता असा यायला साईडने आम्ही यायचो. या रस्त्याने असं बाहेर पडायचो आम्ही कट्ट्यावरती. आता तो पूर्ण पाणीने जाऊन जाऊन पुरात तो तुटून गेलाय. ओके, पण हा खरंच रस्ता खूप छान आहे. कारण मी तर इथे पहिल्यांदा येतोय आणि हा रस्ता एक्सप्लोर करायला खूप मजा येते. आपण जाऊया भगवंतगडावरती, बघूया कसं काय आहे ते. चालेल. चल, ॲक्च्युली मयूरची पण इच्छा होती की असाच एक ब्लॉग बनवायचा होता आम्हाला सुरुवात म्हणून, की एक जर्नी एक्सप्लोअर कशी करू शकतो आपण. तर ह्याच दृष्टीने आम्ही हा छोटासा ब्लॉग बनवतो आहे. ॲक्च्युली ह्याच्यानंतर आम्हाला अजून बरेच रस्ते आम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत, ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सो ही सुरुवात आहे. त्यामुळे टेस्ट एक सांगायचं विसरला, या रस्त्याने 4 व्हीलर येऊ शकत नाही. मला बोलला होता की इथून 4 व्हीलर येऊ शकत नाही. आमचा तो प्लॅन होता की ती आणायची गाडी, पण शक्य नाही आहे की आता आपल्याला ह्या कच्चा रस्त्याने पुढे जायचं आहे गडावर. डाव्या हाताला यायच्या. गाडी घेऊ काय रे? गाडी वर लागत गाडी हय लागा शकता. गाडी घेतली असतं तुझी हय लागतली. आम्ही जिकडे गाडी लावली तिकडून इथे वर चढण्यासाठी पायऱ्या होत्या फार पूर्वी, पण ची पडझड झाली आणि आता आपल्याला थोडंसं असं ट्रेकिंग करताना वर जावं लागतंय. मयूर म्हणतोय रस्ता संपलाय. एवढा लांब मला घेऊन आलाय आणि आता म्हणतो रस्ता संपला भगवंतगडाचा. माहिती नाही मित्र पुढे काय आहे, कसं जायचं आहे ते शोधावं लागेल. कुठे जाऊया आता? पुढे जाऊया की मागे? म्हणजे आता मागाशी आपण गाडी लावलो तिकडसून पुढे जाऊया. हा, ही पहिली वाटच होती. बारीकशी एंट्री मला घरात लोकांची एवढे काही नाही तर. अरे गडावरच घरात सगळ्यांची. मित्र हो, या बाजूला जाऊन पण आम्हाला काय भेटलं नाही आहे. बघूया, आम्ही रस्ता शोधतो वर जायचा, तो सापडत नाही आहे. आता आम्ही अपोजिट साईडला जातो आहे. ते ज्या साईडने आपण आतमध्ये आलो त्याच्या आम्ही अपोजिट साईडने जाणार आहोत. तर आता मगाशी आपण इथून आतमध्ये आलो आणि या बाजूला गेलो तर इथून आपल्याला काय सापडलं नाही आहे. आता इथून पुढे जाऊया. चलत जातो. ओके, हा घाटी चढा निली लक्षात. वर जातो, चिंद्र्याक जातो तो रस्ता. चलत हा इला लक्षात येते. चढावा खाता. हा चला मागच्या बाजूला वरती जाऊ मी. ओके, थँक्यू. थँक्यू काका. चला, आपण आता जातोय दुसऱ्या रस्त्याने भगवंतगडावरती. मगाशी गेलो होतो ती पायवट होती, पण ती आता मेंटेनन्स नसल्यामुळे खराब झाली आहे. आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. नाही, तो रस्ता काय तो? हा खूप पूर्ण कच्चा रस्ता होता तो. आचरा रस्ता आता मध्ये कुठचा? जो हा आचऱ्यालाच जातोय रस्ता. आता हा जाणार मध्ये चिंदर गावाला जातो एक रस्ता. जंगल रस्ता मस्त आपण मला एवढं रस्ता एक नंबर आहे.
डोंगरावर चाललो आता डायरेक्ट गाडी घेऊन. आता आपण हे भगवानगडाला जायला दुसरा रस्ता आहे तिकडे जातो. हा काय व्ह्यू अरे हो. तर हे खाडीला मिळणारं पाणी आहे ॲक्च्युली. तर हा रस्ता जातो आचऱ्याला, म्हणजे त्याच भगवंतगडाच्या पायथ्यापासून पुढे जातो हा आचऱ्याला रस्ता, आणि इथून तुम्हाला हा व्ह्यू पाहायला मिळेल. कदाचित माका वाटतं ह्यो तो रस्ता असा करू. नाही रे, ह्यो रस्त्याच्या घराच्या पाटल्याला गेलो काय रे. कदाचित त्याच्या घराच्या पाटल्याला तू बोलले ना ते मागणं आता त्याच्या घरा म्हणून काय. चल गाडी घेऊन जाऊया. हो आहे ना, जाऊया ना गाडी घेऊन. हो बघूया आता काय आपल्याला शोधूचा असा शोध कार्यच करूचा. गडावर ॲक्च्युली त्यांचा ह्योच रस्तो असतो काय माहिती नाही. भगवानगडात जाऊ रस्तो आहे ना आता गाडी जातली. होय होय चल. बघा चांगला आहे. थोडं हळू जायला पाहिजे पण. आपण खाली उतरतोय रस्त्याला, हळूहळू जाऊया. रस्ता केलाय त्यांनी, रस्ता केलेला आहे पण तो जरा नाही. आता आपण मेन बुरुजाकडे जाणार आहोत कदाचित. रस्ता केलाय त्यांनी, जाताना जरा भीती वाटते आहे कारण नवीन रस्ता असल्यामुळे भीती वाटते आहे. जाऊया बघू काय होतंय. जायला खालून रस्ता होता तो बंद झाले, काय वाट होती ती. आता पोचलोय भगवानगडावरती. मगाशी आपण खालच्या साईडने होतो. वा 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 वा. आणि आपल्या उजव्या हाताला आहे ती कालावलची खाडी. भुयार आहेत वाटतं. भगवानगड किल्ला पर्यटन स्थळी. तर मित्र हो, हा जो समोर आपण गड पाहतोय हा आहे भरतगड. ॲक्च्युली ह्याचं जे स्थापना आहे ही स्थापना सावंतवाडीकरांनी केली होती, आणि ह्या गडावर लक्ष ठेवण्यासाठी हा भगवंतगड बांधला होता. कारण सावंतवाडीकर आणि करवीर संस्थान, ॲक्च्युली हा जो आहे तो हा करवीर संस्थानाने बांधलेला गड आहे. दोघांमध्ये फार वेळा युद्ध व्हायचं, तर भरतगडावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची बांधणी केली होती. ही कालावलची खाडी आहे. तुम्ही जर ह्या गडावर येत असाल तर तुम्ही पूर्ण जर्नी आहे ते एक्सप्लोअर करा, कारण कालावलची खाडी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छानमध्ये तुम्हाला सीन पाहायला मिळतील. सो अशी ही कालावलची खाडी आणि हा भगवंतगड आहे, आणि समोर भरतगड आहे. त्या गडावर देखील आपण पुढे जाऊ, त्याचाही वेगळा व्हिडिओ बनवू आपण. तर मित्र हो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कसं आपण कट्टा गुळवण मार्गे आपण आंगणेवाडी करून मसुरे करून आपण ह्या भगवंतगडावर येऊ शकतो. तुम्ही मधली जी जर्नी आहे ती तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर मित्र हा एक छोटासा व्हिडिओ होता, म्हणजे एक छोटासा आम्ही एक ब्लॉग तयार केला आहे की भगवंतगडावर कसं जायचं. तर ॲक्च्युली आम्हाला एक कुठेतरी सुरुवात करायची होती म्हणून आम्ही हे ठिकाण निवडलं, कारण इथे येण्याचा जो मार्ग आहे तो खूप छान आहे. तर जर्नी एक्सप्लोर करायची होती आम्हाला. पुढेसुद्धा आम्ही असे अनेक रस्ते आहेत ते एक्सप्लोर करून आपण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार आहोत. ह्या गडावर तुम्हाला फार काही पाहायला मिळणार नाही, पण तुम्हाला ही जर्नी एक्सप्लोर करताना फार मजा येईल, कारण खरं तर मजा असते ती जर्नी एक्सप्लोर करण्यामध्ये असते. तर मित्र हा छोटासा व्हिडिओ होता. मित्र आता फोन ठेवतो बाजू. तर मित्र हा छोटासा व्हिडिओ होता आपल्या या जर्नीबद्दल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आम्हाला खूप सारा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.